वसई में स्मार्ट मीटर को लेकर लोगों का गुस्सा। जानिए एवरशाइन सिटी में आखिरकार क्या हुआ। वसई के एवरशाइन सिटी के निवासियों ने एक साथ आकर महावितरण के वरिष्ठ अधिकारियों से मुलाकात की। नए स्मार्ट मीटर को लेकर आधिकारिक शिकायत दर्ज कराई और प्रशासन से सीधे सवाल पूछे। आम्हाला न सांगता एमएससीबी वाल्यांनी येऊन मीटर का चेंज केलं? वो भी वेरीफाई किया, अपना बिल देखा 2025 अपना 300 यूनिट्स दिखा था एग्जाम्पल, ठीक है। एंड नाउ इन 2026 इट शोइंग 700, यानी कि मैंने डबल पुनः एकदम यूनिट को मैंने एकदम यूटिलाइज कर लिया। ऐसा हाउ इट इज पॉसिबल? अभी रहे तो उतने ही रहे, एसेसरीज तो वही है, लाइट्स भी वही है, पर्सन्स भी वही है, हर एक चीज उतना ही है, तो डबल कैसे हो सकता है कंजम्पशन? वो मुझे पूछना है। पॉइंट टू पॉइंट बात करेंगे सर। वही मैं जो सैलरी कमाता है 15 से 20 हज़ार सैलरी का, उसका एवरेज बिल आता था 1000 रुपये, ठीक है। आज उसका बिल आ रहा है 4000 रुपीज, तो वो बोलता है मैं क्या कैसे सर्वाइव करूँ? कि 500 रुपये कम हो गया, 200 रुपये कम हो गया, 400 रुपये कम कर दिया गया उनके अप्रोच करने पे, उससे क्या होगा? नेक्स्ट मंथ में फिर वैसा ही ऐड होके पार्टली पेमेंट न विचारता लावले। दुसरी गोष्ट, एक तर सगळ्यात पहिला तुमचं कंप्लेंटवाले ते फोन अटेंड नाही करत, लाईट वारंवार जात आहे, बिल तेवढंच येत आहे। आज महिन्यातले 15-20 दिवस लाईट अर्धी गायब, मुलांचे शिक्षण आहेत, तुम्हालाही माहिती सध्या एज्युकेशनचं काय चाललंय तेही तुम्ही बघताय। आम्ही आमच्या मुलांना इथं अभ्यास कर, लाईट नाही, इन्व्हर्टर नाही, कसं करणार? The consumer, it doesn't say a cooperative society. So if you give the chairman, secretary, treasurer the right to give consent, no sir, that was first the wrong move. You should have taken consent from every individual member. If you do not have the transparency and somebody comes at 11 o'clock, 12 o'clock in the night and we get up early in the morning, we leave the house at 6:30. If you send somebody, so we are sleeping by 10:30, 11 we sleep. That guy comes in our society at 11:30, 12 sir. We have no indication, we have nothing that this person has come and overnight changed one meter of ours into a smart meter. इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे। इंडस्ट्री एरिया भरपूर आहे आणि जसं की इंडस्ट्री एरियामध्ये सामान्यतः 1-2 दिवसाला किंवा असं तर 2-3 तासाची वीज कटते। त्या संदर्भात तुम्ही काय बोला? इंडस्ट्रीला 2-3 तासाची वीज कटते हो, असं 4-5 दिवसानंतर नाही, असं माझ्या जसं की माझी इंडस्ट्रीज माझी स्वतःची कंपनी आहे, माझी अग्रवाल नाक्याला आहे आणि बऱ्याचशाच कंपन्यांची तक्रार आहे की विदाउट इंटरमेशन किंवा इन्फॉर्मेशन आमची वीज का काटली जाते? वीज अशी कापल्या जाते असा विषय नसेल, तर तुम्ही 4-5 दिवसापर्यंत मला तो विषय नाही। 4-5 दिवसात नाही, जसं की आठवड्यातून 2-3 तास जशी वीज काटली जाते त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला जातो। त्या संदर्भात तुम्ही काय बोला? नाही, त्याचा आम्ही चेक करू। बरेचसेच इंडस्ट्रीमधून कंप्लेंट आले, जसं की तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे तो तुमच्याकडे स्पेअर नसतो आणि तो चेंज करण्यासाठी तुम्हाला 4-5 दिवसाचा कालावधी लागतो किंवा 15 दिवसाचा कालावधी लागतो। त्याच्यामध्ये पण कॉन्ट्रॅक्टवाले आहेत ज्याने की ते पैसे घेऊन एक्स्ट्रा पैसे घेऊन ते ट्रान्सफॉर्मर बसवतात। याविषयी तुम्हाला काय कल्पना आहे? नाही, असं काही नाही। आमच्याकडे स्पेअर कॅपॅसिटी अवेलेबल असते। आता हे पावसामध्ये आमचे जवळपास 61 ट्रान्सफॉर्मर हे झाले या 4 दिवसाच्या पावसामध्ये। यावेळेस थोडा इश्यू झाला, बट तो इश्यू आम्ही भरून काढला ते, आणि 15 दिवस 4 दिवस असं नाहीच ठेवत आम्ही जनरली। ट्रान्सफॉर्मर फेल्युअर ते आम्ही इमिडिएट, जसं की 200 केव्हीचा किंवा 500 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर असेल त्याचा अंदाजे खर्च किती असतो, जसं की चेंज करण्यासाठी, किंवा तो इंडस्ट्रीला फ्रीमध्ये दिला जातो मोफत दिला जातो? म्हणजे रिप्लेसमेंट फ्रीमध्ये असते। त्यासाठी बऱ्याचशा इंडस्ट्रीच्या तक्रारी आहेत। मी माझा नंबर देतो मी तुम्हाला, त्याच्यावर बऱ्याचशाच कंप्लेंट आहेत माझ्याकडे की एक चार्जेस दिला जातो 50,000 1 लाख रुपये ते कॉन्ट्रॅक्टवाले घेतात आणि त्याच्यानंतर तो चेंज करून देतात। नाही, अशा कंप्लेंट असतील तर तुम्ही आम्हाला द्या, रायटिंग मध्ये द्या, आम्ही काय आमची कारवाई करू ऑफिशियल जे असेल। असं रिप्लेसमेंट फेल झालेला ट्रान्सफॉर्मर रिप्लेसमेंट करायला काही कॉस्ट नाही, काही नाही।